भारत माता की वंदे भारतीय जनता पक्ष के भारत माता के जय शिवाजी जय भवानी मेरा वचन है भारत माँ को, तेरा शिष्य नहीं झुकने। राज्याचा उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा भव्य पुतळा आणि मी मागितलं नाही, सौदी स्वतःने सांगितलंय. मुळे तुम्ही आचमीला या, तिथलं कल्याण मंडप बघा. तशा प्रकारचं एक अद्ययावत हायटेक मराठा समाज कल्याण मंडप तयार करून देणार आहे. न मागता आणि फक्त शिवाजी पार्क आणि शिवाजीचं स्टॅच्यू मागत होतो, त्याच्याबरोबर समाज कल्याण मंडप सुद्धा करून देतो सांगितले. हे झाले 6 मागण्या फक्त आमचे. एक 2E आहे, एक समाज निगम मंडळाची आहे, एक शिवाजी पार्कची आहे, एक राजश्री शहाजी भोसलेंची समाजाची जी दुर्वस्था आहे त्याचा जीर्णोद्धार करायचा. एक शिवाजी महाराजचे मोठे बंधू संभाजीराजे त्यांची समाधी कोप्पळ लखनगिरीमध्ये आहे, त्याचा जीर्णोद्धार आहे. आणि शाहू महाराज राजश्री शाहू महाराज धारवाडला शिकलेले आहेत, त्यांच्या नावानं धारवाडच्या विद्यालयामध्ये एक अध्ययन केंद्र करायचं. हे डिमांड सौदी साहेब सांगितले आहेत, अगदी लहान डिमांड आहेत. हे तर करूच करू आम्ही, त्याच्याशिवाय तुम्हाला काय मागायचं पुढे तुमच्या समाजाला करू आम्ही. पूर्ण राज्यातल्या आमच्या कल्याणच नाही, कल्याणच्या डिमांड करतेच काय आम्ही शरण मिळूनच करू आम्ही, पण राज्यातले सुद्धा मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत ते पूर्ण करतील असं त्यांचं म्हणणं आहे. मी साहेबांना दिलं नियोजन, साहेब त्याबद्दल बोलतील. पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या आमच्या इज्जतीचे प्रश्न आहे, समाजाच्या इज्जतीचे प्रश्न आहे. जर आपण फेल झालो, 35च्या खाली आलो तर हे समाज बोलतोय करतोय असं होतं. माणसाला जसं कॅरेक्टर असतंय तर समाजाला एक कॅरेक्टर असतं. मराठा समाज म्हणजे गोष्टीचा समाज आहे. मराठा समाज म्हणजे जिल्हा शब्द पाळतोय, मराठा समाज हा स्वाभिमानी आहे. अशा प्रकारचं आपलं कॅरेक्टर आहे. ते कॅरेक्टर आपण मेंटेन केलं पाहिजे आणि शंभू सरकारला 35,000 वोटनं दिलं पाहिजे. कमी जास्ती झालं, शक्ती कमी पडली तर बाजूला आमचे संभाजी पाटील आहेतच. आपण साहेब कमी जास्ती पण संभाजी पाटील आहेत, बाजूलाच जाऊ. 40 किलोमीटरवरती आहे सुद्धा काय. तर आम्ही एवढं बोलून मी सगळ्यांना पुन्हा एक विनंती करतो. तुमच्या हातात मी शब्द दिलेला आहे, शरणू सरकारला 35,000 वोट द्यायचे. सगळ्यांनी भारत माता की वंदे भारतीय जनता पक्ष के भारत माता के जय शिवाजी जय भवानी मेरा वचन है भारत माँ को, तेरा शिष्य नहीं झुकने। राज्याचा उपमुख्यमंत्री नरेंद्र मोदी के छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय शिवाजी जय भवानी भारतीय जनता पक्ष के बोलो भारत माता के वंदे। इसके पश्चात कोळी समाज के मुखंड माजी आमदार यांचे साहेब यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होत आहे. बसवकल्याणच्या सर्व माझ्या बांधवांना विनंती करतो त्यांनी सर्वजण शांत चित्ताने या ठिकाणी येऊन बसायची कृपा करावी. थोड्याच वेळामध्ये
कृपा करावी. सर्वांच्या नम्र विनंती. आता स्टेजवर मुळे साहेबांचं आगमन होत आहे तरी कृपया महिला वर्गाने बाहेर जाऊ नये. कृपया महिला वर्गाने ताबडतोब मध्ये यावे, मांडवात यावे. कृपया सर्व महिला मंडळींनी स्टेजच्या डाव्या बाजूला बसण्याची विनंती आहे. कोणी बाहेर उभे राहू नका. स्टेज मध्ये येऊन बसण्याची विनंती करतो. आता स्टेजवर मुळे साहेबांचं आमच्या देवताचं आगमन झालेलं आहे. हॅलो, आता मुळे साहेबांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे तरी सन्मानानं. हॅलो, माझ्या माता के अध्यक्ष आदरणीय बाबूराव कारबड़े जी से मैं विनंती करता हूँ इस सभा को संबोधित कीजिए. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष गोनीजी, त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमचे ट्रान्सपोर्ट मंत्री लक्ष्मण सवदीजी, त्या राज्याचे गृहमंत्री बोमाईजी, त्या राज्याचे हाऊसिंग मंत्री सोमण्णा साहेब, आमचे लोकसभा सदस्य भगवंत खोपाजी आणि त्या मध्यवर्ती चुनावाबाबत जे केंद्रबिंदू आहेत ते शरणू सलगरजी, आमचे जिल्हा अध्यक्ष मंटाळकरजी, आमचे मराठा समाजाचे अध्यक्ष दिगंबरराव मानकरीजी, गुलबर्गहून आलेले पाटील साहेब, DK सिद्धरामजी, जनार्दन बिरादारजी, रावसाहेब बिरादार आणि बसव कल्याणचे मुळे साहेबांचे फॉलोअर, सर्व समाजाचे आणि मराठा समाजाचे सुद्धा आमचे बसव कल्याणचे मुळे साहेबचे फॉलोअर. मित्र, हा कार्यक्रम फार महत्वाचा कार्यक्रम आहे, अद्भुत कार्यक्रम आहे. हे मध्यावधी चुनाव लागले आहेत. प्रत्येक पक्षाचे उमेदवार मैदानामध्ये आहेत. त्या माध्यमातून मुळे साहेब सुद्धा नॉमिनेशन घातलेले होते. त्या संदर्भात त्यांनी विड्रॉ करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयावर उलटसुलट चर्चा, उलटसुलट वितंडवाद, आरोप प्रत्यारोप बरंच काही चाललेलं आहे, तुम्हाला माहित आहे. मुळे साहेबचं आयुष्य 40 वर्ष राजकारणाचं आहे. 40 वर्ष. 1985 पासून त्यांनी ह्या बसव कल्याणच्या भूमीमध्ये युद्ध करत आहेत, समाजासाठी, पण संपूर्ण बसवकल्याणच्या जनतेसाठी. ते तुम्हा सर्वांना माहित आहे. सोमण्णा साहेबचे ते फार जवळचे मित्र आहेत, कारण 40 वर्षाचा इतिहास फार कमी नाही. मित्र, आजपर्यंत राज्याच्या कुण्याही कानाकोपऱ्यातून मुळे साहेबच्या कॅरेक्टर बद्दल, वागण्याबद्दल, त्यांच्या विचाराबद्दल, त्यांच्या बुद्धीमध्ये बद्दल कोणीही बोट करून दाखवू शकत नाही. मित्र, कोणीही बोट करून दाखवू शकत नाही. हे मी ठामपणे सांगतो. मी त्यांच्या बरोबर 1982 पासून आहे. 1992 पासून तर मी रात्रंदिवस त्यांच्या संघ संस्था, आमचे नवीन कॉलेज संस्था चालविण्यामध्ये मी एक सहभागी आहे. त्यांचा सहपाठी आहे. त्यांचा स्वभाव मी सगळ्यात जास्त जाणून घेतो. मित्रांनो, कधीही त्यांनी पैशाला पाहिलं नाही. कधीही त्यांना बेंगलोर, मुंबई किंवा पुण्यामध्ये घर बांधलेलं नाही. 40 वर्षाचा इतिहास सांगतो तुम्हाला. फक्त समाजाचं भलं कसं होईल, समाजाला 2A कसं मिळेल, समाजाचं शैक्षणिक पात्रता कशी वाढेल, समाजातल्या लोकांना नोकऱ्या कसं मिळतील, त्याचा अभ्यास केलेला आहे.
ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने गायकवाड कमिशन नेमले महाराष्ट्रात रिझर्वेशन देण्यासाठी, मुळे साहेब पाठपुरावा करून पुन्हा मुंबईला जाऊन आम्हाला घेऊन गायकवाड कमिशनला विनंती केले. गायकवाड कमिशन म्हणले, मुळे साहेब आम्ही कर्नाटकच्या रिझर्वेशन बद्दल आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही म्हणले. कमीत कमी साहेब तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे पॉइंट उल्लेख करत आहात, जे स्टडी केला, जे तळागाळात जाऊन सैनिक खेड्यातल्या लोकांची परिस्थिती पाहिलात, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं एक लाईनचं काहीतरी, त्या कर्नाटकातील लोकांची अवस्था तशीच आहे असं आम्हाला थोडं गायडन्स करा म्हणून त्यांनी सांगितले. हे तुम्हाला सगळ्याला काही सांगून गेले नाहीत, कारण त्यांच्या मनात ते खंत आहे. मी कुठून तरी चौकट फिरून आपल्या समाजाला 2A रिझर्वेशन आरक्षणामध्ये सामील करावं याच्यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न करतात. त्यांनी अपोजिशन असताना बी आमच्या बरोबर येडियुरप्पा साहेबांना मेमोरंडम द्यायला हजर आहेत, कित्येक वेळेस हजर आहेत. साहेब जाऊ, चला साहेबाच्या घरी, टाइम मिळाली चला साहेबाच्या घरी. कधीही मी सरकारमध्ये नाही, मी बीजेपी मध्ये नाही, मी कशाला येऊ असं कधीही म्हणलेलं नाहीत. साहेब तुम्हाला एक विनंती करतो, जे बी आम्हाला माफ मिळालेलं आहे, झुकतं माफ बीजेपी सरकारमध्ये मिळालेलं आहे. अहो 70 वर्षापासून शिवजयंती सरकारतर्फे साजरी करावं म्हणून सगळ्यांचं बोलणं होतं, म्हैसूर ते औराद पर्यंत. काँग्रेस सरकारने कधी डोळे उघडून बघितले का? कुमारस्वामी कधी डोळे उघडून बघितले का? बीजेपी सरकारमध्ये गौडासाहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला शिवजयंती ही सरकारच्या माध्यमातून, सरकारच्या याच्यातून सरकारतर्फे साजरा करण्याचा जिओ ऑर्डर काढलेला आहे. हे तुमचीच मागणी आहे ना? मग ते विसरलात? चला नवीन वाद तयार करायचं. एक तर वेळेस सांगा, कोणीतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारतो, एक तरी मेमोरंडम सिद्धरामय्यांनी स्वीकारलेला दाखवा मला, एक तरी मेमोरंडम. उगा मेमोरंडम स्वीकारलेला दाखवा. येडियुरप्पांनी ठामपणे सांगितलं मी करतो म्हणून. सनी करण्याला बरेच अडचणी असतात. ह्या कॅटेगरीतून त्या कॅटेगरीत घालायला काही असं नुसतं ऑर्डर नसतं ते, कारण संपूर्ण कर्नाटकचा सर्वे करून सगळ्या कम्युनिटीला न्याय मिळावा ह्या प्रक्रियेतून तो प्रक्रिया होत असते. निवड सीएम साहेब म्हणले ऑर्डर कराव आणि ते इम्प्लिमेंट व्हावं म्हणून त्याला फार आडवे वाटा लागतात. कधी सिद्धरामय्याने, कधी ईश्वर खंड्रेंनी म्हणलं आहे का? असेंब्लीमध्ये ईश्वर खंड्रे क्वेश्चन केल्यात का? आमचे मंत्री आजचे प्रभू चव्हाण, गोविंद कारजोळ हे लोक असेंब्लीमध्ये क्वेश्चन विचारल्यात, तू हे मिळालंच पाहिजे मराठ्याला म्हणून. ते काही कमी झालं का? तुम्ही यांना सांगता तुम्ही काय केलं म्हणून. काँग्रेसच्या कोणी लोकांना क्वेश्चन केला का असेंब्लीमध्ये? अरे बरोबरच मराठा, एक मराठा लाख मराठा मोर्चा फार मोठा झाला, त्यांना न्याय मिळालं पाहिजे तर त्यांनाही 2A मध्ये घाला. मग पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणलेलं आहे, आम्ही प्रत्येक काँग्रेसच्या नेत्याच्या घराला जाऊन मेमोरंडम दिलेलो आहोत. वेळ दिलेली नाहीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब. जाहीरपणे सांगावं त्यांनी, झापून लपून काही बोलायची गरज नाही. जे न्याय मिळेल ते आमच्या सरकारमध्ये मिळेल. आमची आणखीन एक मागणी होती, प्राधिकार महामंडळ. येडियुरप्पांनी महामंडळची घोषणा केली, बरेच लोक विरोध केले, मैसूर बेंगलोर इकडचे लोक. त्यावेळेस ह्या लोकांचे तोंड बांधून गच्च होते. प्राधिकार देणं चूक नाही म्हणून सिद्धरामय्यांनी म्हणले का? कुमारस्वामी म्हणले का? ईश्वर खंड्रे म्हणले का? कोणी चिकार शब्द काढला नाही. तर पोटामध्ये एक बाहेर एक हे वागणं आमच्या बीजेपीच्या नेत्यामध्ये कधीही नाही. बिलकुल आमचा समाज न्यायप्रिय आहे, हिंदुत्ववादी आहे. मुळे साहेबाला आमच्या समाजाने विनंती केलेली आहे, साहेब तुम्ही चूक निर्णय घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, सत्य आहे, पण आमच्या मनात जरा त्रास होतोय, तुम्ही विड्रा करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि बीजेपी आमला त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांनी स्वतः निर्णय घेतलेला नाही. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना फोनवर कॉन्टॅक्ट करून निर्णय घेतलेला आहे. आणि हे चिरडणारे काँग्रेसचे एजंट आमचे आमदार संभाजी पाटील माजी मंत्री साहेब आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या तर्फे आमच्या मराठा समाजातर्फे मी त्यांच्या हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, न्यायानं बोललं पाहिजे, न्यायानं वागलं पाहिजे. तुलना करा काँग्रेसच्या नेत्यांची बीजेपीच्या नेत्यांची. आमचे MP साहेब मुख्यमंत्र्याला 2-3 वेळा जाऊन भेटलेले आहेत. एक सिद्धराम आहेत बरोबर, आम्ही आहोत.
प्राधिकार झाल्याला आम्ही जाऊन सन्मान केला, त्याला बी लोक आडवा आले. काय सिद्धरामय्याचे लोक होते, ते कुमारस्वामीचे लोक होते. का चूक आहे मला प्राधिकार दिलेली, का चूक आहे युरोपांची सांगा तुम्ही. तर त्यांनी कधीही आमची बाजू घेतलेली नाही. तर मित्र, आमचा आजचा हा मेळावा फार महत्वाचा मेळावा आहे. फार मोठे मोठे आमचे नेते आहेत. सोमण्णा साहेब, गृहमंत्री बसवराज बोम्माई साहेब, आमचे सौदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुळे साहेब आज जॉईन होतात. फक्त तुमच्या हितासाठी, फक्त तुमच्या म्हणण्यानुसार, तुमचं कौल कुणीकडे आहे त्या बाजूनच मुळे साहेब निर्णय घेतील, फक्त तुमच्या हितासाठी. त्यांनी कधीही समाजाला गद्दारी केलेले नाहीत आणि करणारही नाहीत. त्यांनी बसवलेलं नाही. औराद पासून बिदर भालकीच्या प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक मराठ्याच्या घरला, त्यांच्या लग्नाला, त्यांच्या जेवणाला इतक्या प्रेमानं ते हजेरी लावतात. इतकं त्यांचं चाहते आहेत. व सर्व DK सिद्धराम साहेब, सुधीर काडादी, BG पाटील साहेब, आमचे संघटना महामंत्री आदरणीय दत्तात्रय जुगांकर साहेब, संगमेश कुडमले साहेब व संपूर्ण या ठिकाणी आलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये शिरपडे होत असलेले म्हणजे संपूर्ण मराठा बांधव यांचं सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत. तत्पूर्वी मी विनंती करतो